समाजसेविका जयश्री दंडवते यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 18 वर्षापासून सुरू असलेली परंपरा पुढे घेऊन जात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा मोठ्या दिमागात सांडपाडा महोत्सव 2025 सुरू आहे। तन्वी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचे अनोखे समीकरण बघायला मिळते। उत्सव आपल्या माणसांचा या संकल्पनेअंतर्गत सांडपाडा परिसरातील प्रत्येक व्यक्तीला या महोत्सवामध्ये सहभाग घेत आपली कला सादर करता यावी याकरिता 8 दिवस वेगवेगळ्या थीमनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। त्यानुसार महोत्सवाचा 6वा दिवस खास ज्येष्ठ नागरिक कला मंच सांस्कृतिक कार्यक्रमातून समर्पित करण्यात आला। या ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेत नाटक, नृत्य, कविता व 80 आणि 90च्या दशकातील सदाबहार गाणी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। तर जवळपास 80 ते 90 वर्षाच्या ज्येष्ठ महिलांनीही सहभाग घेत तरुणांना लाजवेल असे नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवत पायाचा ठेका धरण्यास भाग पडले। सर्व ज्येष्ठ नागरिकांचे सादरीकरण बघून उपस्थित प्रेक्षकांनी सहखुशीने सहभाग घेत त्यांच्या समवेत नृत्य सादर करत मनमुराद आनंद लुटला। त्यामुळे आजचा दिवस फक्त ज्येष्ठ नागरिकांचाच असे बोलणे चुकीचे ठरणार नाही। ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व सादरीकरणांमुळे सर्वजण स्तब्ध झालेले बघायला मिळाले। त्याचबरोबर सांडपाडा परिसरातील व्यापाऱ्यांनाही हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने विविध स्टॉलही उभारण्यात आले असून ग्राहक वर्गांची त्यांना चांगली पसंती मिळत आहे। तसेच आजही या महोत्सवाला उपस्थित राहिलेल्या नागरिकांसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला। यातील विजेत्यांना वेगवेगळी बक्षिसे देऊन गौरवण्यातही आले। जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जयश्री दंडवते यांनी केले आहे। सांडपाडा महोत्सवाचा 6वा दिवस आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्येष्ठ नागरिक कला मंचाने आपली कला इथे सादर केलेली आहे। हा कार्यक्रम म्हणजे खरं तर सांडपाड्याला ऊर्जा देणारा कार्यक्रम आहे। त्यांची जर आपण एनर्जी बघितली तर असं वाटतं की खरंच हे 70-80 वर्षाचे लोक नाहीत तर 15-16 वर्षाचे लोक आहेत। अतिशय सांडपाड्याला ऊर्जा देणारा असा हा कार्यक्रम दरवर्षी असतो। काही महिला यातल्या वयस्कर जरी असल्या तरी पहिल्यांदा स्टेजवरती आलेल्या आहेत। त्यांना या कार्यक्रमामधून अतिशय चांगल्या प्रकारचा आनंद मिळतो आणि तो आनंद आम्ही दिल्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे। दरवर्षीप्रमाणे दमदार असा कार्यक्रम झालेलाच आहे आणि त्यांच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे शेवटी नेहमी ते सगळ्यांना थिरकायला लावतात। त्यांच्या गाण्यांनी, त्यांच्या जादूनी ते सगळ्यांना, सांडपाड्यातल्या सगळ्या महिलांना, पुरुषांना इथे डान्स करायचा आनंद देतात आणि खरं तर हाच या कार्यक्रमाचा आनंद आहे। सांडपाडा महोत्सवाचंच वैशिष्ट्य हे आहे की जाती, धर्म, पंथ, प्रदेश आणि देश हे सगळं विसरून आपण एकत्र येणं यालाच हा महोत्सव म्हणतात। वयवर्ष 1 वर्ष म्हणजे यावर्षी आम्हाला तर असा अनुभव आला की आई-वडील आमच्याकडे आले आणि ते म्हणाले की या मुलाचा पहिला महोत्सव आहे असे पण आम्हाला अनुभव येतात। पण त्या 1 वर्षाच्या मुलापासून आमच्याकडे 80 ते 85, 87, 90 वर्षापर्यंतचे लोक याच्यामध्ये सहभागी झालेले असतात। सांडपाडा महोत्सवाच्या माध्यमातून मी सर्वांना असं आवाहन करेन की सर्वांनी ही आपली जी एकी आहे ती सांस्कृतिकपणा जो आहे तो टिकवून ठेवावा। आपल्या ज्या महिला इथे ज्या व्यवसाय करू इच्छितात त्यांना पाठबळ पुरवावं अशी मी सर्वांना विनंती करते। त्यामुळे जो भीती असते स्टेजवरती म्हणा किंवा बाहेर बोलण्याची म्हणा किंवा आवाज कापतो, त्यांना भीती वाटतं आपलं एक वय झालं आपला आवाज कापतो, तर त्या योगामुळे काय होतं ते पुन्हा आपला आवाज तरुण होतो, ते स्वतः तरुण होतात आणि नाचण्याची किंवा पब्लिक समोर जाण्याची त्यांच्यामध्ये एक हिंमत येते, आत्मविश्वास येतो, तो योगामुळे येतो। आणि मी पण आता 65 माझे योगा क्लास चालतात कारण त्यांच्यामुळे मला माहिती आहे की मी पण कधी कधी त्यांच्या क्लासमध्ये जाते, भेट देते। पण योगा अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला फार हिंमत आणि खूप म्हणजे बोलण्याची जी समोरच्याला जे हे करणं म्हणजे आपण एक वय झाला, आपण समजतो वय झाला आता मला काय करायचं आहे, पण योगा असं करतो की तुम्हाला पुन्हा तरुण आणतो, तरुणपणा देतो आणि 10 वर्षाने आपण लहान दिसतो। इतकं योगामध्ये ताकद आहे, योगा आणि प्राणायाम ह्याच्यामध्ये एवढी ताकद आहे। पण मी असं सगळ्यांना आवाहन करेल की आमच्या सांडपाड्यातील सगळं ज्येष्ठ आहेत, तरुण आहेत, तरुणांना जास्त गरज आहे। कोरोनाच्या नंतर तर भरपूर तरुणांना हृदयाचे त्रास झालेले आहेत, अटॅक आलेले आहेत, बरेच तरुण पण गेलेले आहेत। तर जास्त ज्येष्ठांपेक्षा तरुणांना ह्याची गरज आहे कारण तरुणांनी करावं, तरुणांचं आयुष्य वाढावं। आता आम्ही असं समजतो सगळे ज्येष्ठ फ्री झालेले आहेत, एक रिटायरमेंट किंवा नंतर सून आली किंवा काय सगळे फ्री होतात, पण त्यांना काय आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलांनी, आमच्या नातवंडांनी फिट राहावं। आम्ही तर राहू पण आम्ही फिट राहिल्यापेक्षा आमच्या फॅमिलीने, आमच्या सुनांनी, नातवंडांनी, आमच्या मुलांनी फिट राहावं। ते जास्तीत जास्त तरुणांनी योगाकडे जास्त वळावं
ज्येष्ठ नागरिक संघात आमचा एक संघ आहे, ज्येष्ठ नागरिक संघ. त्या संघात 1910 साली जॉईन झालो. तेव्हापासून मी कलेला तिथून प्राधान्य दिलं आहे आणि त्यांच्याकडून विविध कार्यक्रम करून घेतो. नाटिका वगैरे बसवून घेतो, त्यांचे डान्स करून घेतो, अनेक प्रकारचे कार्यक्रम करून घेत असतो. आमच्या या संस्थेच्या मॅडम आहेत दंडवते मॅडम, त्यांना मी एकदा रिक्वेस्ट केली की यावर्षी आम्हाला या तुमच्या स्टेजवर आमच्या ज्येष्ठ नागरिकांकरता कार्यक्रम करायची संधी द्या. त्यांनी 4 वर्षापूर्वी आम्हाला एक संधी दिली होती, त्याचं आम्ही सोनं करून दाखवलं. नंतर त्या स्वतःहून आम्हाला दरवर्षी इथे बोलवतात, एक दिवस कार्यक्रम करून घेतात. आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आज आमचे ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला ज्या आहेत त्या वर्षानुवर्ष घरातच राबत राहिल्या, चूल आणि मूल करत राहिल्या. त्यांचं जे मनोगत होतं ते कधी त्यांना करताच आलं नाही. आम्ही म्हटलं या वयात त्यांच्याकडून काहीतरी करून त्यांना आनंद मिळवून द्यावा, या दृष्टीनं आम्ही हा कार्यक्रम सादर केला. लोकांना आवडला नाही आवडला कल्पना नाही, पण आमच्या परीने आम्हाला चांगलं द्यायचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, मी सीमा बोराडे. मी योगा शिकवते ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सानपाड्याच्या. सगळ्या बायका सुरुवातीला इतक्या डम होत्या, कोणाचे गुडघे दुखत आहेत, कोणाचे पाय दुखतात, कोणाचे हाताचे सांधे दुखत आहेत. पण मी हे 2 वर्षात जेव्हा त्या सरळ चालायला लागल्या तेव्हा मी त्यांना आठवण करून दिली, का की तुमचा हात वर होत नव्हता, तुम्ही इतक्या वर का केलात? ते म्हणजे अगं बाई माझा हात वर झाला. म्हणजे हा सगळा योगाचा परिणाम आहे. योगा रोज सगळ्यांनी केला पाहिजे. करा योग आणि राहा निरोग, ही माझी स्लोगन आहे. धन्यवाद. आणि योगाबरोबरच त्यांनी ब्रेन योगा, ब्रेन गेम, झुंबा, नंतर चेअर योगा असं व्हरायटीमध्ये, त्यामुळे आमचा इंटरेस्ट जास्त त्यांनी क्रिएट केला सगळ्यांचा. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना खूप इन्व्हॉल्वमेंट वाढली आणि रेग्युलरिटी वाढली. आणि त्याच्यामुळे उत्साहाने ती सीमा काय म्हणेल ते आम्ही करायला तयार झालो. आणि आज आम्हाला हे व्यासपीठ मिळाल्यामुळं आम्ही अतिशय आनंदाने 75 पर्यंत याच्या महिलांनी 70च्या पुढच्या पण आहेत. आणि विशेष म्हणजे मॅडम हे योगाचाच परिणाम आहे. ह्या योगामुळे सगळ्या व्यवस्थित चालायला लागल्या. मेन म्हणजे गुडघे दुखायचे थांबले, त्यामुळे त्यांना घरातून बाहेर काढणं, त्यांच्याशी गप्पा मारणं. योगाला आलं की फक्त मैत्रिणीशी गप्पा मारा, घरातल्या गप्पा मारायच्या नाहीत. घरातलं डोकं तिथेच ठेवून यायचं, योगा करायचा मैत्रिणीशी. 70च्या पुढच्या 5 जणी आहेत. 70च्या पुढच्या 75च्या सुद्धा महिला आहेत आणि वेगवेगळी आसनं छान करतायत. आता त्यांचा तुम्ही एकदा येऊन जर का पाहाल तर तुम्ही खरंच आश्चर्य व्हाल की 25 ते 30 बायका संघात बसत नाहीत. म्हणून संघ NMMCने वाढवलं आहे. आमचा संघ एक टॅरेस बनवले मोठं की इथे तुम्ही योगा घ्या, कारण संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. आणि फ्री योगा आहे. माझं तर सगळ्यांना असं म्हणणं आहे की हा फ्री योगा आहे. सगळ्या महिलांनी घरात बसू नये. कोणाची आई असेल, बहीण असेल, 60च्या पुढच्या सर्व महिलांनी सानपाड्याच्या योगा करायला आलं पाहिजे ज्येष्ठ नागरिक संघामध्ये. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.